नाही पुण्य नाही माई दोषांची राहती दोषांची आता पावन करा दास म्हणे दास म्हणे नमस्कार. काल ते सुद्धा भक्ती मार्गाचे 2 पाय सरस प्रवाह आपण ऐकला आणि आज पण किती आणि आजही प्रासंगिक आपले मुख्य अतिथी सुश्री शोभाताई पैठणकर आपलेच दादा अमरापूरकर आणि अमृत वक्ता विवेक जिज्ञासासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. श्री विठ्ठल साहेबांना मी विनंती करते सन्मान सर्वांना मंचावी करून करावं. हॅलो. नारायणा
सादर करीत होती कनकशी भट, संगत करीत होते श्री गौतम काळे आणि मिताली खरगोणकर. स्वागत आणि पुष्प हे दोन्हीही एक दुसरीचे पूरक आहेत. आजच्या आपल्या पाहुण्या दयानंद शिक्षण संस्थेत शिक्षिका म्हणून कार्य सुरुवात केली आणि ही नोकरी फक्त कर्तव्यनिष्ठ सदस्य म्हणून नामांकित सुश्री शोभाताई पैठणकर यांचं स्वागत करायला मी आमंत्रित करते शरयू वाघमारे यांना. श्री दीपक धनोडकर यांनाही मी विनंती करते त्यांनी मंचावर यावं आणि शोभाताई पैठणकर यांचं स्वागत करावं. श्री दीपक धनोडकर. इंदुरात कुठला असा कार्यक्रम बहुतेकच असेल की तिथे एक व्यक्ती नाही, व्यक्तित्वाची उपस्थिती आपल्याला नक्कीच लाभत असेल. काल इथे जेव्हा व्याख्यानमालेचा शुभारंभ झाला, विवेकजींनी असं म्हटलं होतं की इथे उपस्थित असतील तर ते तरुण, पण मला असं म्हणावं की आपल्या ऊर्जेने कार्याने अजूनही तरुण असे अमणापूरकर दादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचंही आपण सगळे स्वागत करूया. संरक्षक श्री किरणजी भाटोडेकर यांना मी विनंती करते त्यांनी यावं आणि अमणापूरकर दादांचं स्वागत करावं. काल खूप थंडी होती आणि आज थंडी वाजू नये आणि सगळ्यांनी व्याख्यानमालेचा विषयाचा रसास्वादन करावा या व्यवस्थेत ते लागले आहेत. तरी अनिलजी मोघे श्री अमणापूरकर दादा यांचं स्वागत करतील. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परी तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आणि या कार्यक्रमाला समर्थपणे आशीर्वाद लाभला तेव्हाच हा विषयसुद्धा आपण मांडण्याकरता श्री विवेकजी घसासी यांना इथे आमंत्रित करू शकलो. त्यांचा आशीर्वाद आम्हाला सतत लाभतो आणि उत्साह देतो. असे डॉक्टर बाबासाहेब तराणेकर आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांना मी विनंती करते श्री विवेकजी घसासी यांचं स्वागत करावं. बाबासाहेब तराणेकर. डॉक्टर शिधय यांनाही मी विनंती करते त्यांनी मंचावर यावं आणि आजचे आपले अमृत वक्ता श्री विवेकजी घसासी यांचं स्वागत करावं. डॉक्टर शिधय. आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी सुश्री शोभाताई यांना मी विनंती करते की आजच्या या प्रसंगाला 2 शब्द सांगून आमचा उत्साह वाढवा. शोभाताई पैठणकर. मंचासीन ज्येष्ठ श्रेष्ठ श्रद्धेय दादासाहेब, आजचे कालपासून आपण ज्यांचे अमृत वचन ऐकत आहोत असे अमृत वक्ते मान्य घसासी, मान्य निरखीवाले, इथे उपस्थित सगळी वडीलधारी मंडळी आणि एकूण एक सगळेच रामदास स्वामींचे भक्त मंडळी. खरं तर मुख्य अतिथी ही एक औपचारिकता आहे आणि म्हणून फक्त 2 शब्द असेच मी बोलणार आहे. ज्याप्रमाणे आत्ता विनीतांनी सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे ह्या ज्या ओळी म्हटल्या, मुक्त संवादाने काही दिवसापासून ही चळवळच चालवली आहे आणि त्या चळवळीचं सामर्थ्य इतकं की इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात जो मेळावा वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही पाहतो आहोत, भगवंताचं अधिष्ठान असल्यानेच ते सफल झालेलं आहे. आजचा विषय रामदास स्वामींचं सामर्थ्य हा विषय आहे. काल ताईंनी म्हटलं भक्तीनंतर शक्ती
आज ती शक्ती मिळवायचा दिवस आहे. ते मिळवतो. समर्थांनी कित्येक चमत्कारही दाखवले आहेत आणि ते किती दाखवू शकत होते. जी त्यावेळीची परिस्थिती होती ती ते चमत्कारांनी पण बदलू शकण्याचं सामर्थ्य त्यांच्यात होतं. तरीही त्यांनी सगळ्यांना एकत्र करून रामदासी संप्रदाय चालू करून आणि शिवाजीला मदत करून हे जे परिवर्तन आणलं. संघटन में शक्ती आहे, संघटन हीच शक्ती आहे. म्हणून मराठा तितुका मिळवावा हे जे त्यांचे उच्चारण आहे आणि त्यांच्या या कथनानुसारच जे काही आहे एकूण संघटन, एकूण सामूहिकता, टीम भावना हे सामर्थ्य आहे. समर्थाची या सेवकावर कृपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. तर आम्ही सगळे समर्थांचे सेवक आहोत. आज समर्थांच्या सामर्थ्याबद्दल ऐकल्यानंतर इथून जाणारी प्रत्येक व्यक्ती आम्ही त्याचे सेवक आहोत, आम्ही इतके सामर्थ्यवान आहोत की आमच्याकडे कोणीही वक्रदृष्टी करून पाहू शकत नाही, हा विश्वास मनात बाळगून इथून जातील. एवढंच सांगून मी आपलं आणि मुक्त संवादनी मला इथे बोलवलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. सुसह्य होईल, चांगली करता येईल आणि याच भावाने मी आमंत्रित करते आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजित दादा अमनापूरकर यांना. त्यांनीही आशीर्वाद स्वरूप मला आशीर्वचन द्यावे. दादा. मंचांशी उपस्थित बंधू भगिनींनो, वास्तविक आज बोलण्याचा माझी वेळ नाही, पण आज मी ऐकायकरता आलेलो आहे. तर आज जितका वेळ कमी मला देता येईल तितका कमी दिला तितकाच वेळ त्यांना जास्त मिळेल. कारण काल मी ऐकलं तर मला वाटली काल वेळ कमी वाटली त्यांना, तेव्हा आज त्यांना भरपूर वेळ मिळाला पाहिजे. तर मी इतकं सांगू शकतो की असे जे कार्यक्रम जे आहेत श्री रामदास स्वामीच्यावरती, की हे कार्यक्रम जर पाहिल्यावर असं वाटतं की आपल्याला जागृत उत्पन्न होते. यांच्या निमित्त म्हणजे समर्थ मठचे प्रोग्राम होतात किंवा पादोक येतात किंवा काय येतं आलं म्हणजे आपल्याला आठवण होतं की आपला धर्म काय आहे आणि त्यामुळे आपल्याला जितका उत्साह होतो त्याकरता काय सांगायला नको. मी इतकंच तुम्हाला सांगतो की हे जे कार्यक्रम करतात मुक्ता संवाद फार सुंदर कार्यक्रम करतात आणि राजनीतीला आठवण शान यांचे कार्यक्रम होतात आणि हे कार्यक्रम असं वाटते नेहमी नेहमी आपले पावले जावं लागतील. मला आपण इथं बोलवलं, 2 शब्द बोलण्याचा चान्स आहे करता मी आपला धन्यवाद देतो. जय हिंद. काम करून दाखवणाऱ्या प्रसंगी आठवत आहे की वेदनेपोटी शब्द बाहेर पडतात आणि ही वेदना, ही कळकळ मला वाटतं विवेकजींनी समर्थांकरता, या समाजाकरता आपुलकीने आत्मसात केली आहे आणि त्यांचे हे शब्द, त्यांची ही वेदना आज ते सामर्थ्याच्या रूपात आपल्याला व्यक्त करतील. मी श्रद्धेय विवेकजी हसास यांना विनम्र निवेदन करते की त्यांनी आजच्या आपल्या या शब्दप्रवाहाला सुरुवात करावी. विवेकजी हसासे. कल थोड़ा एको था, इसमें थोड़ा पास लाने से जाएगा. राष्ट्रसंत समर्थ रामदासांच्या जन्मचतुष्शतीच्या निमित्तानं आयोजित त्रिदिवसीय व्याख्यानमालेतल्या आजच्या दुसऱ्या पुष्पासाठी ज्यांची आशीर्वादात्मक उपस्थिती लाभली आहे त्या माननीय ताई, माननीय दादा, माननीय बाबासाहेब, सानंदचे माननीय काळे काका, उपस्थित सारे ज्येष्ठ मातापिता, बंधुभगिनी, पत्रकार मित्र आणि वृत्तीनं तरुण असणारे आपण सारेच.
काल मी असं म्हणालो होतो की आणि तरुण मित्र मैत्रिणींनो, जर इथे तरुण मित्र असतील तर, आणि मग रात्री विचार करताना माझ्या असं लक्षात आलं की आपण चुकलो खरे. कारण उपनिषदाने तारुण्याची जी व्याख्या केली आहे ती मोठी सुंदर आहे. आ षोडश सप्तेतीर इति. 16 वर्षापासून 70 वर्षापर्यंतच्या जीवाला तरुण म्हणावं असं उपनिषदांनी सांगितलं असल्यामुळं माझ्यापेक्षाही अधिक तारुण्याने बहरलेल्या आपण साऱ्या वृत्तीनं वयानं ज्येष्ठ असलेल्या तरुणांनो, अशी मी आज सुरुवात करतो. माझ्या हाती एका ज्येष्ठ अभ्यासकांनी 2 प्रश्न दिलेले आहेत. त्याचा उल्लेख करून मी माझ्या विषयाला सुरुवात करतो आहे. श्री रामदास स्वामींना समर्थ रामदास का म्हटलं जातं? समर्थ हे बिरुद कोणी दिलं? इतर संतही तेवढेच समर्थ होते. आणि दुसरा प्रश्न आहे, समर्थांना राष्ट्रसंत का म्हटलं जातं? जेव्हा इतर संतही विश्वात्मक भावनेचे म्हणजेच राष्ट्रसंतही होतेच ना. आजचा जो आपला विषय आहे त्याला धरूनच हे 2 प्रश्न असल्यामुळं या प्रश्नांचा पहिल्यांदा मी उल्लेख केला आणि याची उत्तरातच आजच्या विषयाचा उलगडा आपल्यासमोर करून दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. एकतर समर्थ हे बिरुद नारायणराव ठोसरांच्यासाठी नाही आहे, ते रामासाठी आहे. समर्थ रामाचे दास ते समर्थ रामदास. रामाचे दास समर्थ असा जर त्याचा अर्थ घेतला तर घोटाळा होऊ शकतो आणि त्याला समर्थांनी त्यांच्या जीवनामध्ये परवानगी दिली नसती. कारण का समर्थांना समर्थ म्हणायची किंवा समर्थ रामदास म्हणायची जवळपास समर्थ रामदासांच्या उत्तर आयुष्यामध्ये सुरुवात झाली होती. पण 500हून अधिक वर्ष लाभलेला हा संत त्याच्या जीवनकालामध्ये ओळखला गेला तो रामदास स्वामी या नावानेच. पण त्यांचं सामर्थ्य जसं जसं लक्षात यायला लागलं तसं समर्थ ही उपाधी समर्थांच्या म्हणजे रामदासांच्या सेवकांनी, शिष्यांनी, चाहत्यांनी ही समर्थांच्या म्हणजे रामदासांच्या नावाला जोडायला सुरुवात केली. तरीही ते सामर्थ्य रामाचं होतं. आत्ता ताईंनी ज्या सेवकत्वाचा उल्लेख केला आणि त्यांनी असं सांगितलं की समर्थाची या सेवका वक्र आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, त्यातला समर्थसुद्धा समर्थ रामदास स्वामी नव्हे. समर्थांनी आपल्या या ओवीमध्ये समर्थाच्या ज्या सेवकाचा उल्लेख केला आहे त्या सेवकांचा स्वामी म्हणजे श्री रामचंद्र आहे. आणि म्हणून हेही सिद्ध होतं की समर्थांच्या या नामावलीमध्ये समर्थ हे विशेषण रामासाठी आहे, दास्यत्वासाठी नाही. एक पण त्याचवेळी दुसरी ही गोष्ट तितकीच खरी आहे की जो श्रीरामाचा दास आहे त्याच्यापेक्षा वेगळा समर्थ कोण असू शकतो? अतुलित बलधामम हेम शैलाबदेहम. एवढा मोठा क्षमता असणारा जो वायुपुत्र हनुमान आहे तो नुसता सबल आहे अशातला भाग नाही आहे, तर मानसिकदृष्ट्या सक्षम आहे, बौद्धिकदृष्ट्या बुद्धिमताम वरिष्ठम. तो वानरयूथ मुख्यम आहे. म्हणजे कोणत्याही अंगाने ह्या सेवकाकडे पाहिलं तरी आपल्या असं लक्षात येतं की सामर्थ्याची सगळी लक्षणं रामचंद्रांच्या ज्या दूतामध्ये दासामध्ये आहेत. तो हनुमान सर्वार्थाने समर्थ आहे. किती समर्थ? तर रामचंद्रांना असं वाटलं होतं की मी तुझ्या समोर येऊ शकत नाही हनुमंता, मी सगळ्यांचा उतराई होऊ शकतो पण तुझा उतराई होणं शक्य नाही आणि म्हणून मी तुझ्या सन्मुख होऊ शकत नाही. श्रीरामाच्या तोंडीचा हा शब्द आहे की मी तुला काहीही परतफेड अशी देऊ शकत नाही आणि तुझ्या उपकारातून मी बाहेर येऊ शकत नाही आणि म्हणून संकोचाने मी तुझ्या सामोरं यायला सुद्धा माझ्या मनाची तयारी नाही आहे. असं स्वामीला सेवकाच्या समोर येताना संकोच वाटावा इतकं सामर्थ्य ज्या सेवकाकडे आहे ते सेवकही समर्थ आहेत. उलट्या अर्थाने असं म्हणायला हरकत नाही.
पण समर्थ रामदास या नाममुद्रेमधलं हे समर्थ बिरुद रामचंद्रांच्यासाठी आहे, दासांसाठी नाही. पण आज अशी स्थिती आहे की आज आपण रामदासांना रामदास स्वामी म्हणून जेवढे ओळखत नाही त्याच्यापेक्षा जास्त समर्थ रामदास म्हणून ओळखतो. आणि हे त्यांचं सामर्थ्य कशात आहे तेच आपण पाहणार आहोत. यातला दुसरा प्रश्न आहे किंवा पहिल्या प्रश्नातला उपप्रश्न आहे की इतर सगळे संतही समर्थ होतेच की नाही. निश्चितच होते, पण समर्थांना ज्या अर्थाने समर्थ म्हटलं जातं त्या अर्थाने इतर सगळ्या संतांच्याकडे न पाहता इतर साऱ्या संतांनी केवळ आध्यात्मिक जागरण केलं आणि ते आध्यात्मिक जागरण अंततोगत्वा राष्ट्रीय उत्थानाला परिपूर्ण रीतीनं सहाय्यभूत ठरलं ही गोष्ट खरी आहे. तरी समर्थांनी थेट ज्या शक्तींचा संचय केला त्या शक्तींच्या विषयी बाकी साऱ्या संतांनी इतक्या मोकळेपणाने ते म्हटलेलं नाही. ही तुलना नाही आहे, हे फक्त समजून घेणं आहे. समजून घेणं म्हणजे फिजिक्समध्ये आपण एक प्रयोग करतो की एका गतिमान तबकडीला जी पांढरी शुभ्र दिसते आहे तिला जेव्हा आपण थांबवतो तेव्हा तिच्यावरचे वेगवेगळे रंग दिसायला लागतात आणि तिला गती प्राप्त झाली की त्याच्यामध्ये एकच रंग आपल्याला दिसायला लागतो, तो असतो धवल रंग. आपण विचारासाठी एखादी गतिमान तबकडी जेव्हा थांबवतो तेव्हा त्यातली विविधता लक्षात येते, पण ते स्वतःच्या गतीमध्ये जेव्हा असतात तेव्हा एकच एक दृश्य, एकच एक रंग आपल्याला जाणवत असतो आणि तो धवल असतो, शुभ्र असतो. तसा कोणताही संत तरतम भावानी पाहता येत नाही. संत दिसती वेगळाले परंतु ते स्वरूपी मिळाले अशी आपली सगळ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळं संतांमध्ये तरतम भाव करायचा नाही, पण एखाद्या विधानाचा अर्थ कोणत्या शब्दावर आपण भर देतो आहे त्यावरून जसा बदलू शकतो तसा बदललेला दिसतो किंवा तसा भास आपल्याला संतांच्या जीवनाकडे बघताना दिसतो. मी काल शाळेत गेलो होतो, हे किती साधं वाक्य आहे. मी काल शाळेत गेलो होतो. एखाद्याने जर ह्या वाक्यातल्या प्रथम पुरुषी एकवचनी मी वर भर दिला तर या वाक्याचा अर्थ बदलेल. मी काल शाळेत गेलो होतो. एखादा म्हणेल मी काल शाळेत गेलो होतो, एखादा म्हणेल मी काल शाळेत गेलो होतो आणि एखादा म्हणेल मी काल शाळेत गेलो होतो. एकच वाक्य आहे, शब्दावर भर दिला की अभिव्यक्ती आणि आस्वाद याच्या स्तरात थोडासा फरक पडतो, पण म्हणून लिहिलं गेलेलं वाक्य वेगळं बनत नाही. संतांच्या जीवनाकडे बघत असताना हेच पाहायचं असतं की त्यांनी कोणत्या गोष्टीवरती भर दिलेला आहे आणि ज्या गोष्टीवरती भर दिलेला आहे त्या अधिकच्या गोष्टीने तो संत विशेषत्वाने ओळखता येतो. जसं समर्थांनी नामस्मरण सांगितलंच आहे, पण तुकोबरांनी ज्या पद्धतीनं नामस्मरण सांगितलं तसं नामस्मरण समर्थांनी नाही सांगितलं. तसं म्हणजे कसं, तुकोबाराई म्हणत होते रामकृष्ण हरी म्हणा, श्रीराम जय जय राम म्हणा, असं समर्थही म्हणत होते. पण ह्या दोन्ही म्हणण्या पाठीमागची जी भावना होती त्या भावनेमध्ये थोडंसं अंतर होतं. त्यातही चांगलं आणि वाईट ठरवणं हा आपल्या अधिकारातला विषय नाही आहे, पण जे काय होतं ते आपल्या समोर नेमकेपणाने आलं पाहिजे. आणि म्हणून सगळे संत हे राष्ट्रसंतच आहेत, माणुसकीचं उत्थान करणारे संत आहेत आणि निव्वळ भारतामध्ये जन्माला आलेले संतच असं नाही, तर जगाच्या पाठीवर जिथे कुठे जो कोणी संत निर्माण झाला तो शेवटी मानवजातीच्या कल्याणाचाच विचार करणारा असतो. रस्ते फक्त वेगवेगळे असतात आणि म्हणून जगातल्या सगळ्या संतांच्या विषयी, ते मुसलमान असोत, ते ख्रिश्चन असोत, ते भारतीय संप्रदायांमधले असोत, सगळ्यांच्या विषयी समत्व आदराची भावनाच आपल्या मनामध्ये असावी हे तर उघडच आहे. दुसरा प्रश्न जो आहे, समर्थांना राष्ट्रसंत का म्हटलं जातं? सगळ्या संतांनी विश्वात्मकतेचा विचार केलेला आहे म्हणूनच समर्थांना राष्ट्रसंत म्हटलं जातं. समर्थांचा समाज जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन इतर संतांच्या पेक्षा अधिक वास्तववादी आहे. बाकी साऱ्या संतांनी एक आदर्शवादी भूमिका घेतलेली आहे आणि ती योग्य आहे त्यांच्या एकूण सगळ्या प्रतिपादनामध्ये. बाकी सगळ्यांना असं वाटतं की विश्वातला जीव जो आहे तो ईश्वराचा अंश आहे. योग्यच आहे, कारण का ईश्वरानेच म्हटलेलं आहे की हे सगळे माझे अंश आहेत. जीव जिथे जिथे आहे
तो माझा अंश आहे. अंश आणि अंशी हे तत्व तर वेद उपनिषदांनी मान्यच केलेलं आहे. जगातल्या सगळ्याच तत्त्वज्ञानांनी मान्य केलं आहे. मान्य करत असताना परिभाषा वेगवेगळी वापरलेली आहे. कोणी बिंब प्रतिबिंब न्याय म्हणतं, कोणी अंश अंशी म्हणतं, कोणी आणखीन काही म्हणतं. अगदी अलीकडच्या काळामध्ये असं म्हटलं गेलं की जीवाकडे शिवभावनेनेच पाहावं, असंही म्हटलं गेलं. पण या सगळ्या म्हणण्याचा अर्थ हाच होता की सगळीकडे तोच तो भरून राहिलेला आहे. पण समर्थांनी मात्र याच्यामध्ये थोडी वास्तवाची जोड दिली. आणि वास्तवाची जोड काय दिली तर समर्थ असं म्हणतात की सगळ्याच्या जीवामध्ये शिव आहे ही गोष्ट खरीच आहे. आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्या उदारतेने असं म्हणू शकतात की अरे जे जे भेटे भूत तया मानी जे भगवंत. समर्थांना हे मान्यच आहे. पण समर्थ म्हणतात की असं मानायला सुरुवात केल्यामुळं मुळातच भूत असलेले लोक स्वतःला भगवंत म्हणून लोकांच्या समोर आणतात, तेव्हा सावध होण्याची गरज असते. जे जे भेटे भूत तयामानी जे भगवंत ही संतांची भूमिका बरोबर आहे. पण व्यवहारामध्ये सगळे संत नाही आहेत. व्यवहारामध्ये रज, सत्व आणि तम या 3 गुणांनी भरलेले लोक आहेत. यांना जर आपण नीट पारखू नाही शकलो, जोखू नाही शकलो, त्यांना त्यांच्या जागेवर नीट नाही ठेवू शकलो तर समाजाची सारी व्यवस्था बिघडेल. म्हणून जे जे भेटे भूत तयामानी जे भगवंत म्हणणारे ज्ञानेश्वर महाराजही मोठेच आहेत. पण अशा प्रत्येक भूतातल्या गुणवत्तेला ओळखलं पाहिजे असं म्हणून धटासी धट आणि उद्धटासी उद्धट व्हायला पाहिजे असं म्हणणारे समर्थ हे अधिक व्यवहारी आहेत, अधिक वास्तववादी आहेत. आणि त्यांच्या सगळ्या चिंतनामध्ये इतर कोणत्याही संतांपेक्षा राष्ट्र हा विषय अधिक नेमकेपणाने आला आहे. आणि म्हणून मानवतेचा विचार तर महत्त्वाचा आहे, विश्वात्मक असणं हा तर महत्त्वाचा भाग आहेच. आणि मी काल म्हटल्याप्रमाणे आमचं सारंच चिंतन इतकं सहजपणे विश्वात्मक आहे की आम्ही आमच्यापुरता विचारच करू शकत नाही. सर्वेपि सुखीनच संतु ही आमची उद्घोषणा आहे. पण समर्थ आणि सावरकर एका दिशेनं जाणारे विचारवंत असल्यामुळं सावरकरही असंच म्हणतात की आम्हालाही विश्वमानवाची कल्पना मान्यच आहे, नाही आहे अशातला भाग नाही. पण जगातले इतर देश जोपर्यंत आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत आहेत तोपर्यंत हिंदुस्थानी भोंगळपणाने सबगोलंकारी वृत्ती घेता कामा नये. सगळ्या जगाने मनुष्यत्वाचा विचार स्वीकारावा, विश्वमानवाचा विचार स्वीकारावा. आम्ही सहजपणाने त्यात येणारच आहोत. पण आम्ही भोंगळपणाने तो पहिल्यांदा स्वीकारून आमच्या सीमा असुरक्षित ठेवल्या तर आमचं अस्तित्व संपेल. आणि जर आमचं अस्तित्व संपणार असेल तर विश्वमानवाच्या या महान कल्पनेला खातो कोण? मी जिवंत असेल तर ना. विश्वामित्रांना ज्या पातळीवर, ज्या परिस्थितीत, ज्या अपरिहार्यपणे कुत्र्याची तंगडी खावी लागली, कारण का विश्वामित्र म्हणाले की हा धर्म तर ठीकच आहे पण मी जिवंत राहिलो तर धर्म ना, म्हणून मला कुत्र्याची तंगडी खाल्ली पाहिजे. शेवटी व्यासांनाही हे म्हणावं लागलं ना, ऊर्ध्व बाहुर विरोन्मेष न च कश्चित शृणोति माम धर्मात अर्थस्य कामस्य सधर्म किम न सेव्यते. अरे तुम्हाला वाटतंय ना धर्म म्हणजे अर्थ आणि काम, तो तरी धर्म जगा. का म्हणावं लागतं हे? कारण का जग हे फक्त सत्प्रवृत्त लोकांचं नसतं. समर्थांचं सामर्थ्य यातच आहे की त्यांना वास्तवाचं ढळढळीत दर्शन घडतं. आणि म्हणून समर्थ आपल्या सगळ्या आध्यात्मिक विचाराची मांडणी करताना सुद्धा राष्ट्रीय अस्मितेचा संदर्भ विसरत नाहीये. इतर संतांच्या प्रमाणे त्यांचंही अंतःकरण करुणेने भरून आलेलं आहे, नाही या यशातला भाग नाही. त्यांची करुणाष्टकं वाचत असताना त्यांच्या अंतःकरणामधली करुणा कोणत्याही संतांच्या कुळाला शोभणारी करुणा आहे ती. पण समर्थांची विशेषता अशी आहे की समर्थ म्हणतात की माझ्या कारुण्याचा कोणी अनुचित फायदा घेणार असेल तर मी तो सहन करणार नाही. कारण का जसा अन्याय करणाऱ्या लोकांना इथे जगण्याचा अधिकार आहे तसा अन्यायाला विरोध करून जिवंत राहण्याचा अधिकार मला आहे. मी अन्याय करणार नाही, मी होऊन अतिक्रमण करणार नाही, माझ्या मनामध्ये कसला विस्तारवाद नाही आहे. आणि म्हणून समर्थांच्या सारख्या जाज्वल्य देशभक्त राष्ट्रसंतांच्या रचनांमध्ये सुद्धा इस्लामी वळणाच्या काही रचना आहेत की ज्याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येतं की हिंदी रचनांमध्ये त्यांच्या मनामधला हा साम्यभाव त्यांनी मोकळेपणाने व्यक्त केला आहे. तरीही समर्थांना हे माहिती आहे की अरे आपण बेसावध असता कामा नये. समर्थांच्या सामर्थ्याची पहिली खूण आहे की समर्थ कोणत्याही पातळीवरती कुणालाही कधीही इतकं सुद्धा बेसावध व्हायची परवानगी देत नाही.
समर्थ म्हणतात की सदैव सावधान असलं पाहिजे, कारण का आपण त्रिगुणात्मक सृष्टीमध्ये वावरतो आहोत. आपण सगळे संतांच्या मेळ्यात वावरत असतो तर फार चिंता नव्हती, पण आपण संतही आहेत, प्रापंचिकही आहेत आणि चोर उच्चक्य पण आहेत. मग अशा ठिकाणी चोराच्या ठाई सुद्धा भगवंत आहे, म्हणून तिजोरीची किल्ली त्याच्या हातात देण्याने चोराला देव मानल्याचा मोठेपणा माझ्या वाट्याला येईल, पण माझी तिजोरी खाली होईल आणि उद्या काय करायचं हा प्रश्न माझ्यासमोर येईल, असा भंपकपणा समर्थांना मान्य नाही. मग याच्यामध्ये एक छुपा प्रश्न येतो, किंवा तो बाकी संतांना मान्य होता का? तर बाकी संतांनाही तो मान्य नव्हता. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, विंचू जर पिंडीवर बसला असेल तर पैजार हातात घेऊन पहिल्यांदा विंचवाला मारावं, शंकराच्या पिंडीला जोडा लागेल ह्याची चिंता करू नये. तुकाराम महाराज हेच बोलतायत ना, दयातीचे नाम कशाची व्याख्या करतायत ते असं म्हणतायत की दयातीचे नाव सुष्टांचे पालन आणिक निर्दालन कंटकांचे. काय कंटकाचं निर्दालन केल्याशिवाय सुष्टांचं पालन होईल कसं? पण माझ्या जीवनाचा हेतू आहे सज्जन लोकांना एकत्र करणं, सज्जन लोकांना सुरक्षित ठेवणं, आणि याच्यामध्ये जर दुष्ट आडवे येत असतील तर दुष्टांना निखंदून टाकणं. याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय, पण आडवे याल तर तुम्हाला तुडवून. हा जो सावरकरांचा पिंड आहे ना, त्या सावरकरांच्या पिंडाचं पहिलं बीजारोपण प्रकटपणे आध्यात्मिक व्यासपीठावरती रामदासांनी केलं, म्हणून ते राष्ट्रसंत. त्यांना हे माहिती होतं की या देशाची जी सीमा आहे ती सीमा सुरक्षित राहायची असेल तर या सीमांचं भान असणारा आणि वर्तमानामध्ये आपल्या शक्तीचं स्मरण झालेला असा एक ऊर्ज्वस्वल, विजुगेशू, तेजस्वी समाज मला निर्माण करायचा आहे की ज्याच्या हातामध्ये राष्ट्र आणि अध्यात्म दोन्ही सुरक्षित असेल. समर्थांना हेही माहिती होतं की जर एका विशिष्ट आध्यात्मिक मूल्यांवर विश्वास ठेवणारा समाज जिवंत राहायचा असेल तर त्या समाजाला स्वतःची अशी भूमी असणं आवश्यक आहे. आणि अशी स्वतःची नुसती भूमी असून आवश्यक नाही आहे, उपयोगाचं नाही आहे, तर त्या भूमीवरती प्रतिपालक म्हणून प्रस्थापित झालेला जो कोणी शक्तिशाली राजा, महाराजा, सम्राट असेल तोही या मूल्यांवर 100% विश्वास ठेवणारा हवा. आणि म्हणून बुडाला औरंग्या पापी म्लेंछ संहार झाला असं म्हणताना हे सगळं आनंद वनभुवन आता सज्जन लोकांच्यासाठी मोकळं झालेलं आहे असा उद्घोष करण्याचं सामर्थ्य असणारा हा एकमेव आध्यात्मिक क्षेत्रातला संत आहे. तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने आनंद झाला नाही का? निश्चितच झाला. तो व्हावा यासाठी त्यांनी काही प्रयत्न केले की नाही? राज्याभिषेक व्हावा निश्चितच केले. काल त्याची आपण विस्ताराने चर्चा केलेली आहे. सगळ्या सत्प्रवृत्त लोकांना विलक्षण आनंद झाला होता हिंदू पदपादशाहीची स्थापना झाल्यानंतर. परंतु त्या संतांनी आपल्या जीवनाला एक सुंदर मर्यादा घालून ठेवली होती, ती आवश्यक होती. ज्या वैराग्याची ध्वजा त्या सगळ्या संतांच्या खांद्यावरती होती तशी ती ध्वजा घेतल्यानंतर तसंच त्यांनी बोलायला पाहिजे होतं तसं ते बोलले. पण समर्थ हे असे एकमेव संत होते की त्यांची वैराग्याची ध्वजा सुद्धा राष्ट्रधर्माच्या दंडावरतीच बांधलेली होती, त्यामुळे त्यांना संकोच नव्हता. त्यामुळे ते म्हणत होते की माझा पिंड वेगळा आहे. समर्थांनी कदाचित रामसेवेचा मार्ग निवडला, त्याच्यामध्ये हेतूच हा असावा की मोकळेपणाने मला राष्ट्रकारणाविषयी बोलता यावं, मोकळेपणाने. आणि जेव्हा अशी व्यवस्था समाजामध्ये असते की अरे ऐहिक जीवनातल्या प्रश्नांविषयी या मंडळीने बोलू नये, त्याने आमच्या आध्यात्मिक पारलौकिक परत्र जीवनाचा विचार करावा, त्यावेळेला त्यांनी ती मर्यादा पाळूनच बोलायचं असतं. आणि म्हणून अनेक वेळा आपल्यासारख्यांच्या डोळ्यासमोर प्रश्न येतो की काल परवापर्यंत आम्हाला जी एक आध्यात्मिक सुशक्ती वाटत होती ती शक्ती म्हणजे आज जसं आपण आजच्या वर्तमान परिप्रेक्ष्यामध्ये बोलायचं झालं तर संघ जेव्हा एखादं विधान अवास्तववादी किंवा आवश्यकता नसताना राजकारणासंबंधाने करतोय असं वाटतं तेव्हा आपण बेचैन का होऊन जातो. संघाला राजकीय मत व्यक्त करायचा अधिकार नसतो असं नाही, परंतु आपल्याला असं वाटतं की नाही इतक्या दैनंदिन जीवनातल्या खिचडामध्ये ह्याने उतरायचं कारण नाही आहे, कारण का ह्यांची उंची स्वाभाविकपणे ह्या राजकारणाच्या दलदलीपेक्षा जास्त आहे. तुकाराम महाराज आणि सकल संतांनी ही मर्यादा पाळली होती. समर्थांना ही मर्यादा पाळायचीच नव्हती, कारण का समर्थांचं कामच वेगळं होतं. समर्थ म्हणत होते की मला राजकीय भाष्य करून चालणार नाही. असं जर लोक म्हणायला लागले तर माझं कामच संपून जाईल.
माझं कामच हे आहे की मला धर्मभावना आणि राष्ट्रभावना एका वेळी अशी शक्तिशाली करायची आहे की ज्यामुळं पुन्हा एकदा या संपूर्ण भूमीवरती असं राज्य येईल की जे राज्य मानव जातीला शतकानुशतके मार्गदर्शक ठरेल. त्यामुळं मला तर बोलावंच लागेल. पण हे सगळं करताना समर्थ म्हणत होते की सावधान असलं पाहिजे. समर्थांचं वेगळेपण, समर्थांचं सामर्थ्य, समर्थांची तेजस्विता इतर साऱ्या संत परंपरेतून वेगळी वाटते आपल्याला. ती ज्या मुद्द्यांनी वाटते ते सामर्थ्याचे एक एक मुद्दे आपण पाहूयात. त्यातली पहिली गोष्ट आहे सावधानता. मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषय. हा एका अर्थाने एक आराखडाच आपल्या हातात दिला समर्थाने की कोणत्याही मानवी जीवनाला परम वैभवापर्यंत जायचं असेल तर काय केलं पाहिजे. मुख्य ते हरिकथा निरूपण. उद्याच्या विषयामध्ये आपण याचा आणखीन तपशीलवार विचार करणार आहोत. दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषय. आणि असं सावध का असलं पाहिजे तर ज्यावेळी सज्जन शक्ती बेसावध असतात त्या त्यावेळी सज्जन शक्तीचा पराभव करणं दुर्जनांना सहज शक्य होतं. आणि म्हणून सज्जनांनी आपल्याला सावध ठेवायचं आहे. त्या सावधपणाचा मार्ग कोणता आहे तर सज्जनांनी शारीरिकदृष्ट्या सबल असलं पाहिजे. एक म्हणजे सावधच आहेत ते. दोन, मानसिकदृष्ट्या शक्तिशाली असलं पाहिजे. ही पण सावधानतेचीच तयारी आहे. आणि तीन, त्यांची प्रज्ञा ऋतंबरा असली पाहिजे. या पातळीवर सुद्धा त्यांनी सावध असलं पाहिजे. सज्जन माणूस अनेक वेळा शरीराने दुर्बल असतो. त्याला असं वाटत असतं की आपल्याला कोणाशीच झगडा करायचा नाही, कुस्ती करायची नाही, दोन लगवायचे नाहीत, दोन खायचे नाहीत. आपण सरळ मार्गी आहोत, सरळ मार्गाने जाणार आहोत, सरळ मार्गाने येणार आहोत. पण त्यावेळेला त्याची शारीरिक तयारी नसताना जर समोर एखादं संकट येऊन उभं राहिलं तर हा सज्जन माणूस काय म्हणेल, मी रामरक्षा उलट आणि सुलट म्हणून दाखवतो, मला या संकटातून पलीकडे जाऊ द्या. मला लोकलच्या गर्दीत मुंबईमध्ये डब्यात घुसायचं आहे तर मी असं म्हणणार की गीतेचे सगळे अध्याय पाठ आहेत, मला आज जाऊ द्या. त्या परिस्थितीमध्ये तुझ्या सज्जनतेला शारीरिक बलाची आवश्यकता आहे. आणि सज्जनता प्रस्थापित व्हायची असेल तर शारीरिक, मानसिक, बौद्धिक बळ आवश्यक आहे. यासाठी या तिन्ही पातळ्यांवरती सावध असलं पाहिजे. समर्थ तसे सावध आहेत. आणि या सावधानतेचा उलगडा ते कसा करतायत म्हणून आपल्या महंतांना त्यांनी सांगितलं की अरे बाबांनो, तुम्हाला जी मठस्थापना करायची आहे, महंत व्हायचं आहे, ते कशासाठी, पोट भरण्यासाठी नाही. आपल्याला या तिन्ही पातळीवरती समाजाला सबल करायचं आहे, सावध करायचं आहे. आणि म्हणून मग महंतांनी स्वतः कसं असलं पाहिजे तर अहंता सोडून जगलं पाहिजे. लौकिकपणाला फारसा विचारात न घेता सहजपणाने समाज जीवनामध्ये मिसळून समाजातल्या सुप्त शक्तींना विकसित केलं पाहिजे. महंत फिरता हवा. महंतांनी लोकाश्रयावर उभं असलं पाहिजे. याचा अर्थच महंत आणि समाज याच्यामधला संवाद, ह्याच्यामधला डायलॉग, ह्याच्यामध्ये संपर्क सूत्र कायम शक्तिशाली असलं पाहिजे. आणि म्हणून महंतांनी घरोघरी गेलं पाहिजे, गावोगावी गेलं पाहिजे आणि समाजातल्या तरुण वर्गाला काय शिकवलं पाहिजे, आता यापुढं तुम्हाला अशाच परमेश्वराची उपासना करायची आहे की जो परमेश्वर काही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय. असा कोण तर श्रीराम. काय आहे श्रीरामांच्या व्यक्तित्वात? समर्थांचं सामर्थ्य. त्यांनी इष्टदेव म्हणून रामाना स्वीकारण्याच्या पाठीमागची भावना काय आहे? समर्थांना हे माहिती आहे की आता मी कोणताही दुसरा देव जर समाजासमोर ठेवेन तर माझ्या मनात जे आहे ते साध्य करता येणार नाही. कारण का आमचा पंढरपूरचा विठोबा कमरेवर हात ठेवून उभा आहे, त्याच्या हातामध्ये शस्त्रच नाही आहे. समर्थांचं सावध पण लक्षात घ्या. आणि श्रीरामचंद्रांनी कधीही आपल्या हातातलं धनुष्य खाली ठेवलेलं नाही, कधीही. अगदी लहान वयामध्ये आपल्या गुरूंच्या बरोबर देशाटन करायला गेलेल्या श्रीरामचंद्रांच्या मनामध्ये पराकोटीचं वैराग्य निर्माण झालं आणि त्यांनी धनुष्य खाली ठेवून वशिष्ठांना सांगितलं की वैराग्य हेच जर जीवन आहे तर माझ्या हातामध्ये हा धनुष्यबाण हवा कशाला. आणि वशिष्ठांनी सांगितलं की तू धनुष्यबाण सोडशील, अंगावरचे अलंकार काढून ठेवशील. समर्थांच्या साऱ्या शिकवणुकीचं सामर्थ्य बीज वशिष्ठांच्या शिकवणुकीत आहे.
आणि ज्या शिकवणुकीने रामाच्या व्यक्तित्वात परिवर्तन घडवलं ती शिकवणूक समर्थ सगळ्या समाजाला देऊ इच्छित आहेत. आणि तिकडे वशिष्ठ सांगतायत की तू काय करशील, धनुष्यबाण ठेवून देशील. ठीक आहे, ठेवून दे. मग काय करशील, अलंकार उतरून टाकशील, अलंकार उतरून टाक. मग म्हणशील की मला राजप्रसादात राहायचं नाही, मग तू वनामध्ये जाशील आणि एक झोपडी बांधशील. पण झोपडी तरी बांधशील ना. मग झोपडी बांधशील तर खायसाठी चूल लागेल, चुलीवर शिजवायसाठी अन्न लागेल, अन्न मिळवायसाठी जमीन लागेल, असलेली जमीन कसावी लागेल, नांगरावी लागेल, बांधबंदिस्ती करावी लागेल, पेरणी करावी लागेल, निगराणी करावी लागेल, कापणी करावी लागेल, साठवणी करावी लागेल. आणि म्हणून वसिष्ठांनी एक फार सुंदर गुरुमंत्र श्रीरामचंद्रांना दिला आणि त्यांनी सांगितलं की कुमार, वैराग्याचा अर्थ सगळं सोडून वनात जाणं असं नाही आहे. सगळं सभोवती असताना सुद्धा त्याच्याविषयी अनासक्त राहणं याच्या इतकं श्रेष्ठ वैराग्य कुठलं नाही. आपल्या परंपरेने प्रत्येक शब्दाचा इतका सावधपणे विचार केला. आणि खेदाची गोष्ट अशी की मधल्या संपूर्ण काळामध्ये आमच्या पारमार्थिक व्यासपीठावरून एक तर मोकळेपणाने रंजन केलं गेलं किंवा पळपुटा विचार मांडला गेला. तो सुंदर मांडला गेला आणि हजारो लोकांनी तो मान डोलवून ऐकला, तरीही तो राष्ट्रनिर्मितीमध्ये गतिरोध होता. या सगळ्या मधल्या धारेचं उपकार एवढेच आहेत की त्यांनी निदान जे काही होतं ते आमच्यापर्यंत आणलं. आणि म्हणून मी कीर्तनकारांची कीर्तन ऐकतो तेव्हा मला असं वाटतं, मग ते वारकरी पद्धतीचं कीर्तन असो, पूर्वरंग उत्तररंगासारखं नारदीय कीर्तन असो, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की नकलांचाच भाग खूप आहे. त्याच्यामध्ये गाणंच इतकं चाललं आहे की जे काही सांगायचं ते सांगितलंच जात नाही आहे. कीर्तन एकट्याने करणं असो, 100 लोकांनी उभं राहून करणं असो, त्याच्यामध्ये मनोरंजनाचाच भाग अधिक आहे, समाज सर्जनाचा भाग किती आहे. तत्वज्ञानाची व्यासपीठं मी जेव्हा ऐकतो आणि मान्यवर लोकांचं तत्वज्ञानाचं प्रवचन म्हणून ऐकायला जातो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की तास दीड तासानंतर माझ्या हातामध्ये एखादं सूत्र सापडतं आणि ते सूत्र असं की या पद्धतीच्या कीर्तन प्रवचनाचा काही उपयोग नाही आहे. हजारो लोक रामकथा ऐकायला येतात आणि 7व्या दिवशी पूर्णाहुतीच्या वेळेला फलाने फलाने सेठ ने क्या लंगर लगाया था याची चर्चा करतात, तेव्हा रामकथा संपूर्णपणाने वाया गेलेली असते. मी भागवत कथा ऐकतोय, माझा जन्मच झाला पंढरपुरात, माझी इच्छा असो की नसो माझ्या कानावर भागवत पडत गेलं. मला कळो की न कळो मी भागवत ऐकत गेलो आणि भागवत ऐकता ऐकता माझ्या असं लक्षात आलं की सगळं सोडून निघून जाणं ह्याच्या इतकं वैराग्य दुसरं काही नाही. हीच तर एक मुद्रा ठोकून 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 श्रोत्यांच्या मनावरती बिंबवत आहेत. कारण का लोगों को रुलाना बहुत आसान है, बहुत आसान. राम वनवासात चालले ह्याचं आख्यान एकदा लावलं बुवाजीने, बस 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 बस, क्या पब्लिक रोई यार, क्या पब्लिक रोई. अरे कम्बक, पब्लिक को रुलाना है ना तो प्याज खिलाओ, प्याज दे दो, उनके आंखों में डालो और कुछ मिर्च मसाला, रो जाएंगे बेचारे. उत्तम प्रवचन आणि कीर्तनाचं लक्षण काय माहिती आहे का, वा बुवा काय गायले. मग तू एखाद्या गायकाच्या गाण्याला जा ना आणि फरमाईश करून पैसे उधळ, वन्स मोर म्हण. कीर्तन आणि प्रवचनामध्ये वैराग्याचा वेदप्रणीत जो अर्थ सांगायला पाहिजे होता आणि धर्माच्या अंगानं सामाजिक पुरुषार्थाचं जे जागरण व्हायचं होतं ते न झाल्यामुळं श्री रामचंद्रांच्या मनात सुद्धा असं आलं की सगळं सोडून गेलं पाहिजे. आणि रामचंद्रांना वशिष्ठ सांगतायत की नॉट नेसेसरी. तुला कोणी सांगितलं की हे सगळं सोडून जायचं आहे? तू इथं राहा आणि ह्याच्याविषयी अनासक्त राहा. तू इथे थांब पण ह्याच्यामध्ये गुंतून पडू नको. तू हे सगळं मिळव, हे सगळं वैभव मिळव आणि हे सगळं वैभव माझ्या काही कामाचं नाही आहे असं म्हण. पण वैभव न मिळवता तुला कुठलं वैराग्य नाही घेता येणार. भर्तृहरी स्मशानामध्ये एकदा बसले होते आणि माता पार्वती आणि शिवजी त्यांचा संचार चालला होता. भर्तृहरीने दगडाची चूल केली होती आणि एका मटक्यामध्ये तांदूळ शिजत ठेवले होते, बाजूला एका मटक्यामध्ये पाणी होतं. माता पार्वती शिवजींना म्हणाल्या की किती विरक्त पुरुष आहे, सगळं सोडून दिलं होतं राजपाट वगैरे आणि स्मशानामध्ये येऊन राहतोय बिचारा. तर भगवान शंकर म्हणाले की तुम्हा बायकांना
सर्टिफिकेट पटकन द्यायची फार वाईट सवय आहे. ती म्हणाली की तुम्हा पुरुषांना एखाद्याला चांगलं म्हटलं की इतकं वाईट वाटतं, इतकं वाईट वाटतं. नवरा बायको कुठल्याही असल्या तरी संवाद तेच असतात ना. किंवा असे संवाद करणाऱ्यांना खुशाल नवरा बायको समजावं. इतकं असतं. शंकर भगवान म्हणाले की नाही, तुझ्यामध्ये मातृभाव असल्यामुळं तुला सगळ्यांविषयी अशी प्रेमाची भावना निर्माण होते आणि लगेच विरक्त वगैरे असं. ते म्हणे बघा ना, हा स्मशानात राहतो, सगळं सोडून आलं वैभव. ते म्हणाले चल आपण परीक्षा बघू. आणि शिवजी भगवान भर्तृहरीच्या समोर गेले, ब्राह्मण वेशामध्ये गेले. ब्राह्मणीचा वेश जगन्मातेने घेतला आणि शिजलेला भात पत्रावळीवरती घेऊन बस चित्रावतीसाठी पाणी फिरवलं. तेवढ्यात ओम भवती भिक्षान देही म्हणून हे दोघे उभे राहिले. भवभूतीनं सगळी ती पत्रावळ उचलली आणि भगवान शंकरांच्या हाती दिली. शंकरांनी खाल्ली. खाताना माता पार्वती म्हणाल्या की बघा, स्वतःसाठी शिजवलेलं सगळं देऊन टाकलं त्याने. पाहिजे असेल तर पाणी पण मागून घेऊ, म्हणजे अगदी किती विरक्त आहे तुम्हाला कळेल. पाणी मागितलं, त्यांनी पाणी देऊन टाकलं आणि मग काही मातेला राहवलं नाही. ते म्हणाले की आता तरी म्हणा, हा खरंच विरक्त आहे. भर्तृहरी म्हणाले की आणखीन काही हवं आहे का? आणखीन माझ्याकडून काही सेवा हवी आहे का? तुमच्यामध्ये कानाफुसी काय चालली आहे? तर ते म्हणे काही नाही. शंकर भगवान कशाला सांगतील, कारण का त्यांचा डाव हारला होता. आणि तोच क्षण योग्य वाटला म्हणून माता पार्वती म्हणाले की काही नाही, मी असं म्हणत होते की किती विरक्त आहात तुम्ही, सगळं जवळचं देऊन टाकलं. भर्तृहरी म्हणाला की एवढासा भात आणि मटकाभर पाणी ही काय गोष्ट आहे, अख्खं राज्य मी सोडून आलोय. आणि माता पार्वती टाळ्या वाजवणार इतक्यात शंकर भगवान म्हणाले बघितलंस ना, राज्य सोडलंय हे अजून विसरला नाहीये, तो पूर्ण विरक्त नाही झाला. विलक्षण तत्वज्ञान आहे हिंदू संस्कृतीमध्ये. परंतु या साऱ्या तत्वज्ञानाचा आविष्करण ज्यांनी करायला पाहिजे होतं ज्या पद्धतीने, त्या पद्धतीने न केल्यामुळं म्हातारपणामध्ये वेळ घालवण्यासाठी ऐकायच्या गोष्टी म्हणजे परमार्थ हा चुकीचा समज लोकांच्या समोर गेला. याला तरुण पिढी जबाबदार नाही आहे. या पद्धतीनंच सगळं सांगितलं गेलं की ज्याच्यातून पलायनवाद दिसावा, ज्याच्यातून कार्पण्यता दिसावी, ज्याच्यातून मनाचं दुबळेपण दिसावं. धिक्कार असो या धारेचा की ज्यांनी विदुराच्या घरी कण्या खाल्ल्या कृष्णाने याचं वर्णन करताना एक प्रवचनाचा एपिसोड घालवला. मला खंत वाटते. आणि असं वाटतं की या सगळ्या धर्माचार्यांना गदगदा हलवावं, गंगेच्या पाण्याने एकदा आंघोळ घालावी आणि सांगावं, खरं सांगा रे माझ्या बाबांनो, खरं सांगा. रासही रंगवताना तुम्ही कपडे कसे उतरवून घेतले आणि कपडे कसे काढून घेतले आणि प्रत्येकीच्या गळ्यात हात कसा घातला कृष्णाने हे सांगवता की रास म्हणजे जिथे विकारांचा ऱ्हास असतो हे व्यासांना अपेक्षित असलेलं कधीतरी बोलणार आहात तुम्ही. तुम्हाला एपिसोड रंगवायचा आहे ना, तर मग दुसरं चरित्र घ्या ना. बाजीराव मस्तानीचं घ्या. तिच्या गळ्यातून पान असं खाली जाताना दिसत होतं, याच्यावरती अख्खं एक प्रवचन खर्ची घाला, आमचं काही बिघडत नाही. पण त्या परमचैतन्याने सगळ्या जीवांचा जो एक अलौकिक रास केला होता आणि आपल्या व्यक्तित्वाचं विस्मरण करण्याची एक अद्भुत कला शिकवली, त्याला सुद्धा तुम्ही शृंगाराच्या डबक्यामध्ये टाकता. विदुराच्या घरी कण्या खाल्ल्या, कसं शक्य आहे हो? एवढ्या प्रभावी राजसत्तेचा जो महामंत्री आहे त्याच्या घरी खायला भीक लागली होती कण्या असायला. आम्ही गरिबीचं किती कौतुक करणार आहोत, आम्ही गरिबीला किती उचलून घेणार आहोत. गरीब ही काही समाधान आणि भूषण वाटावी अशी गोष्ट नाही आहे. गरिबांविषयी कणव असू द्या, गरिबीविषयी मात्र तिरस्कारच असला पाहिजे. आम्ही गरीब राहण्यासाठी नाही जन्माला आलो. गरिबांच्या विषयी प्रेम स्वाभाविक आहे. पण आम्हाला सांगितलं गेलं विदुराच्या घरच्या कण्या खाल्ल्या. कोणी कण्या खाल्ल्या? आणि ही अशी जी कमजोर कमासल प्रतिभा आहे ना,
ती प्रतिभा थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पशी जाऊन आदळते आणि ते कल्याणच्या सुभेदाराला बघून असं म्हणतात, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. जिजाऊ आईसाहेबांच्या सौंदर्याचा अपमान करणाऱ्या या कवीला खरं तर हद्दपार करायला पाहिजे होतं. आम्ही आमच्या प्रतिभेला कोण्या बाजूनी फिरवत राहतो आणि किती चुकीचं सांगत राहतो. समर्थ म्हणाले की नाही, मी या लोकांना सांगणार आहे की आमचा परमार्थ, आमचा धर्म हा ऐश्वर्याचा तिरस्कार करत नाही आहे, ऐश्वर्याच्या आसक्तीचा तिरस्कार करतोय. मुख्य ते हरिकथा निरूपणातला अर्थ असा आहे की आमच्या जीवनाचा आदर्श तो आहे की ज्यांनी द्वारकेची स्थापना केली पण द्वारकेचा राजा म्हणून कधी मिरवला नाही. त्यांनी साम्राज्य उभी केली आणि त्याच्या इशाऱ्याने साम्राज्य पतन झाली, पण जो स्वतः कधीही राजा म्हणून ओळखला गेला नाही. आम्ही अनासक्त आहोत कशा बाबतीत? उपभोगाच्या बाबतीत. निर्मितीच्या बाबतीमध्ये आम्ही विश्वातले परम आसक्त आहोत. आम्हाला निर्माण करायचंच आहे. अरे ज्या देशातल्या ऋषीमुनींनी श्रीसूक्त लिहिलं, वल्कल नेसून जंगलात गेले आणि श्रीसूक्त लिहिली, आम्ही काय भिकाऱ्याची स्वप्न बघत जन्माला आलोय का? समर्थ हे सांगतायत की नाही, मला करायचं आहे वैराग्य, खऱ्या अर्थाने लोकांच्या मनात निर्माण करायचं आहे. आणि वैराग्य त्यांच्या मनात निर्माण होऊ शकतं की जे वैभवाचा आस्वाद घेण्याच्या क्षमतेत असतात आणि वैभव मला नको म्हणून निघून जाऊ शकतात. जो नंगा आहे तो बिना वस्त्राचा राहतो याचं कौतुक काय आहे? पण माझ्याकडे हजारो वस्त्र आहेत तरी मी नंगा राहणार आहे कारण का मला वस्त्राची आसक्ती नाही, असं म्हणणारा शुकाचार्य सगळ्यात महत्त्वाचा. आमचा आदर्श कोण आहे? आम्ही कोणाच्या पावलावर पाऊल टाकून चाललो? आणि समर्थ म्हणतायत सावध केलं पाहिजे लोकांना. शारीरिक बल, मानसिक बल, बौद्धिक बल. जर आमच्या परंपरेमध्ये मी उल्लेख केल्याप्रमाणे आपण श्रीसूक्त वाचत असाल, जरूर वाचा. काय हो, वल्कल नेसून वनात गेले, त्यांना कशाला पडली होती पंचायत लक्ष्मीची? पण त्या ऋषीमुनींना हे माहिती होतं की वल्कल नेसून मी इकडे आलो, पण लक्षावधी लोक नगरामध्ये राहत आहेत, ग्रामामध्ये राहत आहेत, त्यांचं जगणं जर वैभवशाली व्हायचं असेल तर लक्ष्मीशिवाय काही चालत नाही आहे. ती लक्ष्मी यावी आणि सारं श्रीसूक्त वाचा तुम्ही. तुमच्या असं लक्षात येईल की मला एकट्याला श्रीमंत कर असं म्हटलेलं नाही आहे. माझं राष्ट्र वैभवाला ने, परम वैभवम ने तुम्हे तत्स्वराष्ट्र, परम वैभव, त्याच्या खालचं आम्हाला काही नको आहे. आणि मग समर्थ सांगतायत की हे जर घडवायचं असेल तर खरा धर्म शिकवायला पाहिजे. आणि खरा धर्म आहे माझ्या महंतांनी गावोगावच्या तरुणांना आखाड्यामध्ये एकत्र करण्यात. समर्थांचं सामर्थ्य आहे. ते असं म्हणतात की दुबळ्यांच्या जवळ धर्म असुरक्षित आहे, ते करू शकता. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. अधिष्ठान भगवंताचं पाहिजे ही गोष्ट खरी आहे, पण हा भगवंताचा अधिष्ठान म्हणजे तरी नेमकं काय आहे? कोणता भगवंत? कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला तर आज तो उपयोगाचा नाही आहे माझ्यासाठी. समर्थ सांगतात, समर्थ असं म्हणतात कोदंडधारी रामच माझ्यासाठी उपयोगाचा. तो एकदा आयुष्यामध्ये धनुष्यबाण खाली ठेवायला लागला, वसिष्ठांनी त्याला सावध केलं. पुढे आयुष्यभर स्वधामी जाईपर्यंत श्रीरामचंद्रांनी आपल्या जवळचं धनुष्य बाजूला ठेवलं नाही. आणि बाबा तुलसीदासांनी या धनुष्याला विवेकाची उपमा दिली आहे. अरे आम्ही काही समजूनच नाही घेणार असू तर होईल कसं? आमचा सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक आदर्श जर विवेकनिष्ठ आहे तर आम्ही अंधश्रद्धांमध्ये अडकून कसे काय पडतो? या इंदोर शहरामधलं एक सुंदर पर्व गेल्या वेळच्या माझ्या प्रवासात मला जाणवलं होतं. मी एका घरी गेलो होतो, तिथे मला नरेंद्र कोहलींची अभ्युदय नावाची द्विखंडात्मक रामकथेवरची उपन्यास मिळाली. आणि जे काही माझ्या मनामध्ये चाललं होतं मला असं वाटलं की करेक्ट, हेच बरोबर आहे, असाच राम आहे. काय करतोय राम? तर साधनाचा अभावाचा त्रागा न करता साधन विहीन लोकांचं संघटन करतोय. कोणाला निवडलंय बघा. आणि ज्या ज्यावेळी या राष्ट्रावरती संकट आलं त्यावेळी त्या काळातल्या संतांनी जर कोणाला हाक मारली असेल तर कृष्णाला नाही, रामाला हाक मारली. रामाला हाक मारली. एकनाथांनी भावार्थ रामायण लिहिलं. आणि भावार्थ रामायण लिहिण्याचा हेतू काय होता? तर एकनाथकालीन समाज व्यवस्था इतकी दुर्बल होत चालली होती आणि ह्या मुसलमानी राजवटीमध्ये इथला सामान्य माणूस भरडला जात होता. तेव्हा स्वतः वारकरी संप्रदायाचे असून सुद्धा
त्यांनी भावार्थ रामायण लिहिलं आणि लोकांना एक नवी दृष्टी देऊन सांगितलं की संघटित व्हा, रामनामाने संघटित व्हा. बाबा गोस्वामी तुलसीदासांनी कशावरती भाष्य करायचं ठरवलं तर रामकथेवरतीच भाष्य करायचं ठरवलं. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत या देशातल्या संतांनी ज्या ज्यावेळी समाजावर संकट आलं रामकथा हातात घेतली, कृष्ण नाही. कारण का या सगळ्या संतांना माहिती होतं की कृष्णाचं चरित्र कितीही तेजस्वी असलं तरी कृष्णाचं चरित्र चिंतनीय आहे, अनुकरणीय नाही. रामाचं जीवन चिंतनीय पण आहे आणि अनुकरणीय पण आहे. कारण का रामाच्या सारख्या लीला अथवा क्रीडा कोणीही जीव निश्चयाने करू शकतो, जो जो करील तयाच. पण कृष्णासारखं वागायचं ठरवलं तर मोठं कठीण आहे. रामासारखं वागू शकतो, एका पत्नीशी निष्ठा, एका वचनाशी निष्ठा, एका बाणाशी निष्ठा, साऱ्या मर्यादांचं पालन. आणि असा जर निर्धार एका माणसाने आपल्या जीवनामध्ये केला तर त्याला त्या पद्धतीचं जीवन जगता येऊ शकतं. आणि म्हणून सगळ्या संतांनी या देशामध्ये ज्या ज्या वेळी दुर्बलता निर्माण झाली, ज्या ज्या वेळी मानसिक, बौद्धिक, शारीरिक पातळीवरती हा समाज पतित होतोय असं वाटलं, त्यावेळी कृष्णकथा नाही उचलली, त्यावेळी रामकथा उचलली. समर्थांनी नेमकं तेच केलं. आणि समर्थ सांगत होते की अरे राम तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. पण राम डोळ्यासमोर ठेवायचं आहे तर त्याच्यासारखं व्हायचं आहे. आणि त्याच्यासारखं होण्याचा सोपा मार्ग काय आहे तर त्याचं दास्यत्व मला करता आलं पाहिजे. हे दास्यत्व कसं करू तर मारुतीसारखं व्हायचं आहे मला. आणि म्हणून रामाचं चरित्र समोर ठेवत असताना सुद्धा हनुमंताला पूजनीय म्हणून अधिक लोकांच्या समोर गेलं. राम मंदिराची स्थापना कमी केली, चाफळ जर सोडलं तर नाहीच केली जवळजवळ. पण सगळीकडे हनुमंताची मंदिरं मात्र उभी केली. कारण का हनुमंत हा रामापर्यंत जाण्याचा सोपान आहे. हनुमंतासारखंच व्हायला पाहिजे. म्हणजे कसं शरीराने अतिशय सक्षम. म्हणजे तुलसीदासांनी जे वर्णन केलं विलक्षण आहे ते. मला असं वाटतं की खरं तर प्रत्येक शाळेतल्या मुलाला एवढा एक श्लोक शिकवावा आणि त्याची सगळी गुणवैशिष्ट्य त्याच्यामध्ये दिली आहेत. उद्या अधिक विस्ताराने बघत असल्यामुळे आत्ता मी फक्त त्याचा उल्लेख करतो आहे. सुंदरकांडामध्ये श्रीरामाचं आणि हनुमंताचं स्मरण करताना शांतम शाश्वतम प्रमेय मनगम निर्वाण शांतीप्रदम असं गोस्वामी तुलसीदास म्हणत अतुलित बलधामम हेम शैलाभदेहम धनुजवन कृशानम ज्ञानिनामग्रगण्यम सकल गुणनिधानम वानराणामधीशम रघुपती प्रिय भक्तम वातजातम नमामी. सुंदर वर्णन केलंय. हे